डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपला कार्यक्रम गेल्या 14 एप्रिलपासून सादर केलेला आहे. त्याच्यानंतर आपण या सर्व संयोजकांनी मिळून सुभेदार रामदेव आंबेडकर संस्थेच्या वतीनं सुभेदार महोत्सव म्हणून आपण साजरा करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो आपण हा संयोजकांनी कार्यक्रम हा आयोजित केला, या छोट्या छोट्या प्रसंगातून बाबासाहेबांची संघर्ष गाथा आपल्या समोर मांडलेली आहे. हा केवळ प्रयोग हा मनोरंजनाचा नव्हता, हा मनोरंजनातून हा तुमच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होता. ह्या लहान लहान मुलांना या निमित्तानं बाबासाहेबांची संघर्ष गाथा असेल, बाबासाहेबांनी केलेला संघर्ष असेल, बाबासाहेबांनी ज्या केलेल्या चळवळी असतील, त्या चळवळीच्या निमित्तानं ह्या प्रेम आणि प्रवीण यांनी इतकं सुंदर सादरीकरण केलं की त्यांचं कौतुक करावं आपण थोडंच आहे. त्यांचं या संस्थेच्या वतीनं मी आपलं अभिनंदन करतोय. या कार्यक्रमाला आपण सर्वजण इतक्या उत्स्फूर्तपणे आलात आणि हा कार्यक्रम तुम्ही साजरा केला आणि सर्वांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ज्या तरुण मुलांनी हे जे परिश्रम घेतले आणि हा जो कार्यक्रम उभा करण्यासाठी जेवढे परिश्रम घेतले, हे कमी वेळामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारे हे सादरीकरण झालेलं आहे. आपण दुसऱ्यांच्या अनुकरण करण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या सत्वाचं जे सादरीकरण केलं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या ज्या महिला आपल्या जमल्या, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं नियोजनामध्ये सगळ्यांचा सहभाग नोंदवलेलाच आहे. मी आता सगळ्यांची नावं न घेता हे सर्व संयोजकांनी जे केलेलं आहे ते अभिनंदनास पात्र आहेतच, परंतु इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा केवळ हे असे कार्यक्रम आणखी चांगले निर्माण व्हावेत ही सदिच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय भीम. त्यानंतर मी मांढरे मॅडमना विनंती करते की त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी 2 शब्दाचं मार्गदर्शन करावं. सर्वांना जय भीम. मनोरंजन आणि मनोरंजनातून प्रबोधनाकडे कधी गेलो हे आम्हाला कळलंच नाही. विश्वासच बसत नाही की एवढ्या आपल्या कॉलनीतल्या लहान मुलांनी इतका सुंदर अभिनय आपल्या समोर सादर केला. यासाठी मी आपले सूर्यवंशी बंधू स्मिता या सर्वांसाठी पुन्हा एकदा मोठ्या जोरदार आपण टाळ्या वाजवाव्या आणि त्यांचं अभिनंदन करावं असं मला वाटतं. अतिशय अगदी बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्षमय गाथा आणि त्यांच्या जीवनातील वास्तव चित्रण आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब ठेवलेलं आहे. आणि त्यांनी स्वीकारलेले आयुष्यामध्ये जे लढे आहेत ते लढे सर्व असे साजरे केले की ते पाहताना अंगावर काटा येत होता. खरोखरच असं वाटत होतं की खरोखरच आज आपल्या समोर खरंच बाबासाहेब आहेत की काय. बाबासाहेब असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, सर्व छोट्या मुलांनी आपला अभिनय अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या समोर सादर केला. त्या सर्वांचं अभिनंदन. ज्या बंधूंनी, सूर्यवंशी बंधूंनी, स्मितानी आणि माझ्या कॉलनीतील सर्व महिला, पालक या सर्वांनीच, त्याचबरोबर प्रतिभा शिर्के हे सर्व आपले चेअरमन आहेत, त्याचबरोबर हे सर्वच या ठिकाणी जे काही बसलेले आहेत आणि या सर्वांनीच त्यामध्ये मोलाचं योगदान दिलेलं आहे. आणि या म्हणजे ज्या मुलांनी सहभाग घेतला त्या सर्वच मुलांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि भविष्यामध्ये खरोखरच आपलं नाटक अगदी उच्च पातळीवर नक्कीच जाईल. आमच्या सर्वांच्या आपल्या शुभेच्छा आहेत. आणि जे अभिनय आणि कलाकार यामध्ये भाग घेतलेले आहेत ते स्वतः त्या विचारानं प्रेरित होऊन पुढं आपलं जे महान कार्य, आपला उद्देश आहे तो सफल झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच या प्रसंगी सांगते. आणि सर्वांना अभिनंदन करते आणि सर्वांना आभार पण मानते. धन्यवाद. यानंतर
या संघर्ष महानायक या नाटकाच्या सादरीकरणासाठी स्मिता जाधव यांनी जे परिश्रम घेतले आहे ते खरोखर उल्लेखनीय आहे. मी स्मिता जाधव यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत 2 शब्दात व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. मला एक इथं आवर्जून सांगावं असं वाटतं की 15 एप्रिलला आपण जे व्याख्यान ऐकलं होतं की पालक आणि विद्यार्थी यांच्यामधील परिसंवाद, तर मला त्या व्याख्यानाचा इथं जाणून उल्लेख करावा असा वाटतो, कारण त्यावेळी आम्हीच पुढं होतो आणि आमच्या मुलाविषयी जे काही जास्त निगेटिव्ह होतं ते बोललो आम्ही. त्यामुळं मुलांच्यामधील थोडंसं आणि आमच्या पालक आणि मुलांच्यामध्ये थोडंसं गोंधळ झाला जसा ते व्हायला नको होतं, पण ते व्याख्यान त्याला अनुसरून होतं ते त्यावेळी झालं. पण मला आता हे नाटक बघून असं वाटतं की आमची मुलं काही करू शकतात, कारण आम्ही आंबेडकरवादी आहोत, कुठंही अडणार नाही आणि आंबेडकरांच्या विचारांना पुढे घेऊन आम्ही जाणार आहे. आणि मला असं वाटतं की या कॉलनीतील सर्व मुलं आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतीलच, पण एक चांगला व्यक्ती म्हणूनही राहतील, कारण आम्ही आंबेडकरांचे अनुयायी आहे. आणि मला या मुलांचं खूप खूप कौतुक करावं असं वाटतं. आणि हे नाटक सादर करीत असताना एका मुलाला जवळजवळ 4 रोल होते, म्हणजे एक मुलगा जर शाहू महाराज झाला असेल तर तो शूद्र होता, त्यानंतर तो ब्राह्मण होता, असं थोडंसं रोल ॲडजस्ट करावं लागलं, त्यामुळे थोडासा गोंधळ झाला. त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण नक्कीच तुम्हाला हे नाटक आवडलं असेल आणि आवडणारच. तर मला एवढंच सांगायचं आहे की या कार्यक्रमासाठी आम्ही किती गेले, म्हणजे 19-20 तारीख मागत होतो, पण काही कारणास्तव ती आजची मिळाली आणि आम्हाला ते नाटक इथं सादर करायला संधी मिळाली. त्याबद्दल त्या संधीसाठी मी सुभेदार रामजी आंबेडकर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आणि आपले राजरत्न कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सदस्य या सर्वांचं मी आभार मानते. तसेच इथं जे नाटक सादर केले त्या नाटकासाठी त्यांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे आपले कॉलनीतले जे मुलं आहे जे नाटक सादर केली त्यांचे पालकांना मी इथं बोलवते, कारण त्यांनीही खूप सहकार्य केले. आम्ही अचानक या नाटकाचं नियोजन केलं आणि तो खूप खर्चिक बाब होती, ड्रेपरी आणि बाकी सगळं. तर त्या पालकांना मी विनंती करते की त्यांनीही पुढे यावं, कारण त्यांचंही कौतुक करावं तितकं. त्यानंतर विराटचे साक्षीदाई आणि आरती कुर्णे, अर्णवची मम्मी आणि बंटी काकी या लवकर पुढं. त्या सर्वांचं टाळ्या वाजवून एकदा तुम्ही म्हणजे आभार व्यक्त करा, कारण त्यांनी खूप सहकार्य केले आणि आपल्या मुलाला तयार करण्यासाठी खूप परिश्रम घेतले. आणि मला एक सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे पूर्व तयारी म्हणून फोटोग्राफी व्हिडिओ याचा अचानक ऑन दी स्पॉट त्यांना बोलवून त्या फोटोग्राफरचं मी देखील या मंडळाच्या वतीनं आभार मानते. आणि तसेच ह्या कार्यक्रमासाठी आणि कनिष्कचे पप्पा किंवा मग दोघेही या. या सर्व पालकांचं जोरदार टाळ्या वाजवून एकदा अभिनंदन करायचं आहे आपण. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत छान आणि एन्जॉयफुल असं केलं. अशा या शिर्के मामींचं देखील मी आभार मानते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक वर्ग, ज्या प्रेक्षक वर्गामुळे एवढं सगळं करायला अगदी आम्हाला उत्साह आला आणि तो शेवटपर्यंत टिकला, यासाठी सर्व प्रेक्षक वर्गांसाठी देखील आपण स्वतःच आपल्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि मी खरंच सगळ्यांचे आभारी आहे. आणि आपला आजचा कार्यक्रम संपला असं मी मंडळाच्या वतीने जाहीर करते. आणि उद्या आपला खादी महोत्सव आहे, तर कोणी जर त्या खादी महोत्सवासाठी पार्टिसिपेट करणार असतील तर त्यांनी नावं शिर्के मामींच्याकडे द्यावी अशी मी त्यांना विनंती करते.
घेऊन